पुढची बातमी वर्ध्यामध्ये माजी आमदार सुरेश देशमुख अमृत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यामध्ये राजेंद्र शिंगणे शरद पवारांसोबत मंचावरती दिसल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या। या कार्यक्रमानंतर राजेंद्र शिंगणेंनी नाईलाजास्तव अजित पवार यांच्यासोबत जावं लागल्याचं धक्कादायक विधान केलं। माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी म्हटल्यामुळे राजकारणात आता चर्चांना उधाण आलंय। माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजानं अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो। आज जिल्हा सहकारी बँकेला 300 कोटी रुपये राज्य सरकारने त्या ठिकाणी दिलेले आहेत, परंतु निश्चितपणे आदरणीय पवार साहेब हे नेहमीच माझ्याकरता आदरणीय राहतात। उल्हासनगरमध्ये हिंदू मुलीच्या धर्मांतरणाच्या मुद्द्यावरून हिंदू संघटना एकवटल्या होत्या। सर्व हिंदू संघटनांनी एकत्र येऊन उल्हासनगरच्या समतानगर परिसरातून हिल लाईन या मार्गावरून तहसील कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढला। या आक्रोश मोर्चामध्ये भाजपा आमदार नितेश राणे हे देखील सहभागी झाले। तत्पूर्वी नितेश राणे यांनी या प्रकरणातील फिर्यादी कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली। या कुठल्याही गोष्टी सहन होणार नाही। जो अधिकारी या अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीजला मदत करतोय त्या सगळ्यांची माहिती आमच्याकडे आहे। आम्ही गृहमंत्री फडणवीस साहेबांना भेटून त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची आम्ही मागणी करणार आहोत। पुढची बातमी आहे मुंबादेवी कॉरिडॉरला आदित्य ठाकरेंनी विरोध केला। ही जागा पुन्हा एकदा बिल्डरच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला। ज्याप्रमाणे पंढरपुरात कॉरिडॉर बनतोय तिथले स्थानिक व्यापाऱ्यांना त्रास झाला तसाच त्रास आगामी काळात मुंबादेवीमध्ये सुद्धा होऊ शकतो। या संदर्भात आम्ही विरोध करणार असं आदित्य ठाकरे म्हणाले। दरम्यान कॉरिडॉर करण्यासंदर्भात राज्य सरकारनं यापूर्वी बैठक घेतली, मात्र स्थानिक आमदार अमीन पटेल यांना सुद्धा या बैठकीला बोलावलं नाही असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। स्थानिक आमदारांनी बैठक लावली होती आणि त्या बैठकीत या परिसराचं ब्युटिफिकेशन सुशोभीकरण याच्यावर चर्चा झाली। बरं, ही चर्चा होत असताना मंदिर प्रशासनाला विश्वासात घेतलेलं नाही। आजूबाजूचा जो दागिने बाजार आहे, अनेक दुकानं आहेत, हजारो दुकानं आहेत, छोटी मोठी दुकानं आहेत, अनेक वर्ष म्हणजे काही दुकानापर्यंत 50 वर्षापूर्वीची त्यांना देखील विश्वासात घेतलं नाही। आणि ब्युटिफिकेशनच्या नावाखाली इथे जी लोकल इकॉनॉमी आहे, स्थानिक जे अर्थव्यवस्था बंद पाडण्याचा प्रयत्न हे कोणासाठी होतंय, काय होतंय आम्हाला माहिती नाही, पण आम्ही मुंबई विमानतळावरती सध्या अंमली पदार्थांच्या तस्करीची प्रकरणं वाढतायत। केनियातल्या नैरोबीमधून शॅम्पूच्या बॉटलमध्ये लपवून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका महिलेला नुकताच ताब्यात घेण्यात आलं। महत्त्वाचं म्हणजे शॅम्पूच्या बॉटलमधून ही महिला तब्बल 20 कोटींच्या कोकेन ड्रग्जची तस्करी करत होती। पाहूयात सविस्तर रिपोर्ट। शॅम्पूच्या बाटलीत कोकेन, मुंबईत 20 कोटींचं कोकेन जप्त। मुंबई एअरपोर्टवर DRIची कारवाई। मंडळी, ही शॅम्पूची बॉटल 20 कोटी रुपयांची आहे। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे। पण यात शॅम्पू नाहीये, तर शॅम्पूऐवजी त्यात भरलंय कोकेन। आणि त्या कोकेनमुळेच शॅम्पूची बॉटल 20 कोटींची कोकेन बॉटल बनली आहे। पण ही बॉटल आणि ती घेऊन प्रवास करणारी महिला आता पोलिसांच्या ताब्यात आहे। मुंबई विमानतळावरती महसूल गुप्त वार्ता संचालनालय अर्थात DRIनं एका केनियाहून आलेल्या महिलेला अटक केली आहे। या महिलेकडे 2 शॅम्पूच्या बॉटल आढळून आल्या, ज्यात 2 किलो कोकेन DRIला मिळाले। याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 20 कोटी रुपये इतकी आहे। गेल्या काही महिन्यात मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विरोधी कारवाया घडल्या। 14 जुलै 2024 2 कोटींचा गांजा जप्त। या प्रकरणात बँकॉकमधून गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेला मुंबईत अटक करण्यात आली। 9 मे 2024 15 कोटींचा ड्रग्ज जप्त। या प्रकरणात एका परदेशी नागरिकानं 77 कॅप्सूल गिळल्या होत्या। शस्त्रक्रियेनंतर पोटातील कॅप्सूल्समधून 1.5 किलोचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं। 20 मार्च 2024 100 कोटींचं कोकेन जप्त। मुंबई विमानतळावर 2 परदेशी नागरिकांकडून 9 किलो 800 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं, ज्याची किंमत 100 कोटींच्या घरात होती। अंमली पदार्थांच्या तस्करीचे हे प्रकार नक्कीच चिंता वाढवणारे आहे। भारतात ड्रग्जच्या आहारी जाणाऱ्यांचं प्रमाणही वाढत असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या तस्करीला आता आळा बसावा आणि तस्करी करणाऱ्यांवरही कठोरात कठोर कारवाई व्हावी
हीच अपेक्षा. तरच आपली भावी पिढी अशा गोष्टींपासून दूर राहू शकेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.